नितीन गडकरींना पाडण्यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्रित प्रयत्न केले। संजय राऊतांचे सामनातून खळबळजनक दावे। शहांच्या हाती सत्ता आली तर योगींना घरी पाठवणार असल्याचाही दावा। निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। टेंडरसाठी मंत्र्यांनी दबाव आणल्यानं निलंबन झालं असा दावा, तर दबाव आणणारे आरोग्य मंत्रीच रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांनी घेतली प्रफुल्ल पटेल यांची भेट। सांगलीच्या बिरणवाडीतील आंदोलन चिघळलं। आंदोलक शेतकऱ्यांना अटक केल्यानं सावळज गावामध्ये कडकडीत बंद, तर शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी रोहित पाटलांचा ठिय्या। पुण्यात बॉलर पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी। अनेक पब्सवर सील बंदीची कारवाई। डॉक्टर राजेश डेरे यांच्या कारची महिलेला धडक। 60 वर्षीय महिलेचा मृत्यू। सायन हॉस्पिटलचे फॉरेन्सिक विभागाचे हेड असलेल्या डेरे यांना जामीन मंजूर। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड। 26 कोटी रोकड, 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त। सलग 30 तास झाडाझडती। मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणालाही दुष्काळाच्या झळा। पाण्यासाठी पायपीट सुरूच, धरणंही पडली कोरडी ठाक। राज्यात उष्णतेच्या लाटा वाढल्या। उष्माघाताचा धोका लक्षात घेता अकोला, जळगाव 144 कलम लागू। नाशिकमध्ये उष्माघाताच्या 28 रुग्णांची नोंद, तर अकोल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू। राज्यातल्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। वादळी वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह हिंगोलीत शेती पिकाचं, घरांचं मोठं नुकसान।